नमस्कार. तर आत्तापर्यंत आपण डिफरन्शियल इक्वेशन ह्या पेपरमध्ये तर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, लिनियर सिस्टम डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, त्याचं सोल्युशन म्हणजे काय, होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, नॉन होमोजिनियस म्हणजे काय, रॉन्स्किन म्हणजे काय, ह्या गोष्टी आत्तापर्यंत आपण शिकलेल्या आहेत. तर रॉन्स्किनमध्येच आपण आता कंटिन्यू करणार आहोत. तर रॉन्स्किनची डेफिनेशन लिहून दिलेली आहे, पहिल्यांदा ती लिहून देतो मी. सो रॉन्स्किन म्हणजे काय, basically what Ronskin is defined for the functions, and it is the determinant of the functions. It is the determinant of the functions defined by basically Ronskin is denoted by w of y1 comma y2, where y1 and y2 are the functions. Now suppose if y1 of x is equal to suppose cos x, y1 of x is equal to suppose cos x, y2 of x is equal to suppose sin x, y2 of x is equal to sin x for all x belongs to R, then Ronskin of y1 comma y2 is equal to determinant of cos x, isn't it, sin x minus sin x, and it is what, cos x, which is equal to cos square x, cos x into cos x is cos square x, minus, because determinant of a b c d is what, determinant of ad multiplication, cross multiplication, ad minus bc. So by using this law, हा लॉ यूज करून, हा रूल यूज करून आपण काय करू शकतो, cos x into cos x, cos square x minus sin x into minus sin x, and this minus minus get plus, which is what, sin square x, and we know that आपल्याला माहिती आहे cos square x plus sin square x काय असतो, 1. So Ronskin of y1 comma y2 is equal to 1. Ronskin of y1 comma y2 is equal to 1. Similarly, this is our first example. Similarly, second example, let y1 of x is equal to e to the power ax, y2 of x is equal to e to the power minus ax, then Ronskin of y1 comma y2 काय असेल, Ronskin of y1 comma y2 कसं लिहितात, पहिल्या रो मध्ये y1 y2, बरोबर, y1 काय आहे मग e टू दी पॉवर ax, y2 काय आहे e टू दी पॉवर मायनस, इथं काय असतं याचं डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर ax इंटू a, सॉरी हिअर e टू दी पॉवर आणि मायनस a इंटू e टू दी पॉवर मायनस ax, बरोबर, इज इक्वल टू, आता बघा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मायनस a इंटू e टू दी पॉवर ax इंटू e टू दी पॉवर मायनस ax, e टू दी पॉवर ax इंटू e टू दी पॉवर मायनस ax, मायनस e टू दी पॉवर मायनस ax इंटू a इंटू e टू दी पॉवर x, बरोबर, e टू दी पॉवर ax, बरोबर, इज इक्वल टू, बघा इथं काय होईल, बेस सेम आहे, बेस सेम आहे, तर घातांकांची बेरीज होते. कोणता रूल सांगतो मी तुम्हाला, e टू दी पॉवर m इंटू a टू दी पॉवर m इज इक्वल टू a टू दी पॉवर m प्लस n, e टू दी पॉवर m प्लस n. मग इथं काय आहे, बेस सेम आहे, मग घातांकांची काय होईल, बेरीज होईल. सो मायनस a इंटू e टू दी पॉवर ax इन मायनस ax मायनस a इंटू e टू दी पॉवर minus ax plus ax. So minus ax plus ax is 0. Here again plus ax minus ax is 0. So minus a minus a minus 2 times a. So it's totally depends on a. Value of the Ronskin is totally depends on a. Okay. Now if we see, we know that काय आपण प्रूव्ह केलं होतं, रोस्किन ऑफ y1 कॉमा y2 जर 0 आला तर y1 आणि y2 हे काय असतात, लिनियरली डिपेंडंट असतात, बरोबर, हे आपण प्रूव्ह केलं आहे, बरोबर, हे आपण प्रूव्ह केलं आहे. y1 आणि रोस्किन ऑफ y1 y2 जर 0 आला तर y1 आणि y2 हे काय असतात, लिनियरली डिपेंडंट असतात. मग आता इथं काय रोस्किनची व्हॅल्यू आली आहे, रोस्किन ऑफ y1 y2 ह्या एक्झाम्पलमध्ये रोस्किन ऑफ y1 y2 ची व्हॅल्यू काय आली, -2a, बरोबर. मग आता जर a इक्वल टू जर 0 झाला तर रोस्किन ऑफ y1 y2 काय येणार, 0. म्हणजे हे बघा इथं जर a ची व्हॅल्यू 0 झाली तर हा काय होईल, बघा ना, हा 1 येईल आणि हाही 1 येईल, ऑब्वियसली लिनियरली डिपेंडंट. आणि जर a नॉन झिरो असेल तर ते नेहमी काय असणार आहे, लिनियरली इंडिपेंडंट असणार आहे, बरोबर, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y1 ऑफ x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, y2 of x is equal to x square log x,
and we know that log is not defined at 0, so x is not equal to 0. Then rho skin of y1 y2 is equal to, फर्स्ट एलिमेंट काय असेल एक्स स्क्वेअर म्हणजे y1, इथं y2 काय आहे एक्स स्क्वेअर लॉग एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह 2x, याचं डेरिव्हेटिव्ह आता प्रोडक्ट रूलने काढावं लागेल, तर ते काय येतं एक्स प्लस 2x इंटू लॉग एक्स. बघा लॉग एक्स ॲज इट इज, बरोबर, लॉग एक्स ॲज इट इज, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x आणि एक्स स्क्वेअरमधला एक एक्स कॅन्सल होऊन फक्त एक्स राहील. ठीक आहे, हे जर सोडवलं तर तुम्हाला काय मिळेल बघा, काय मिळेल एक्स क्यूब प्लस 2x क्यूब लॉग एक्स मायनस 2x क्यूब लॉग एक्स. मग मायनस 2x क्यूब लॉग एक्स प्लस 2x क्यूब लॉग एक्स कॅन्सल होऊन काय राहील फक्त तुमच्याकडे एक्स क्यूब. मग आता आणि काय दिलेलं आहे, एक्स हा नॉन झिरो दिलेला आहे, एक्स हा नॉन झिरो दिलेला आहे, त्यामुळे कोणत्याही रिअल नंबरसाठी हा झिरो होणार नाही. म्हणजे रो स्क्वेअर ऑफ y1 y2 हा नेहमी काय येईल तुमचा नॉन झिरो येईल, विच इज नॉन झिरो. म्हणजे हे जे दोन फंक्शन दिलेले आहेत एक्स स्क्वेअर आणि लॉग एक्स स्क्वेअर लॉग एक्स, हे काय असतात नेहमी लिनियरली इंडिपेंडंट असतील. हे नेहमी काय असतील लिनियरली इंडिपेंडंट असतील. आता पुढे बघूया आपण की याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल का आहे ते बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 4, y1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू मॉड एक्स, y2 इज इक्वल टू एक्स क्यूब फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. y1 x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, y2 x इज इक्वल टू एक्स क्यूब. म्हणजेच आता हे बघा, हे काय मॉड फंक्शन आहे. मॉड्युलस ऑफ फंक्शन कसा डिफाईन केला जातो, हा काय असतो -x जेव्हा x लेस दॅन 0 किंवा इक्वल टू 0 घ्या, आणि हा काय असतो x जेव्हा x ग्रेटर दॅन 0 असेल. बरोबर, मॉड एक्सची व्हॅल्यू अशी डिफाईन केली जाते. बरोबर, ठीक आहे. म्हणजे आपलं दिलेलं जे हे फंक्शन आहे ते कसं डिफाईन होईल, मग y1 ऑफ x इज इक्वल टू, हा कसा डिफाईन होईल मायनस एक्स क्यूब, म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू हा काय होईल -x किंवा जेव्हा x लेस दॅन 0 असेल, आणि हा काय होईल एक्स क्यूब जेव्हा x हा इथे घ्या लेस दॅन, आणि हा स्ट्रिक्ट घ्या. ठीक आहे, कसंही घेतलं तर चालेल, काय प्रॉब्लेम आहे. इनइक्वेलिटी इथं टाका किंवा इथं टाका, काय प्रॉब्लेम येणार नाही. मग आता काय करू आपण, इफ सपोज x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, आपण पहिली कंडिशन घेऊन चालू. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग y1 काय आहे -x क्यूब आणि y2 काय आहे एक्स क्यूब. तिथंच दिसत आहेत तुम्हाला ते काय आहेत लिनियरली डिपेंडंट. मग रो स्क्वेअर ऑफ y1 y2 काय येईल बघा, -x क्यूब एक्स क्यूब, ह्याचं डेरिव्हेटिव्ह -3x स्क्वेअर, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, आणि हे सोडवा बघा काय येईल -3x⁵ प्लस 3x⁵, -3x⁵ प्लस 3x⁵ कॅन्सल होऊन काय येईल 0 येईल. बरोबर, 0 येईल. बरोबर, रो स्क्वेअर ऑफ y1 y2 काय आला 0. म्हणजे y1 y2 काय झाले लिनियरली डिपेंडंट. कोणत्या रिजनमध्ये, ह्या रिजनमध्ये. बरोबर, म्हणजे जेव्हा x लेस दॅन इक्वल टू 0 असेल, ही जर तुम्ही संख्या रेषा बघितली, ही संख्या रेषा बघितली, हा तुमचा जर 0 आहे, तर जेव्हा x निगेटिव्ह असेल तर तिथं काय आला तो लिनियरली डिपेंडंट आली, आणि रो स्क्वेअरची व्हॅल्यू पण काय आली इकडे 0 आली. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे चेक करायचं आहे बिहेवियर. बरोबर, मग बघा, इफ x is strictly greater than 0, if x is strictly greater than 0, see what happens. Rho square of y1 y2 is equal to, y1 काय आहे मग आता तिथे, y1 जेव्हा x greater than 0 असेल, बघा इथे जेव्हा x greater than 0 असेल, y1 ची व्हॅल्यू काय आली तुमची x, आणि जेव्हा x म्हणजेच मॉड x ची व्हॅल्यू काय आली तुमची x, म्हणजेच y1 ऑफ x ची व्हॅल्यू काय आली एक्स क्यूब. बरोबर, म्हणजे हा काय आहे एक्स क्यूब, आणि y2 तर दिलेलंच आहे एक्स क्यूब 3x स्क्वेअर, आणि हा जर सोडवलं तर ह्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येईल ऑब्व्हियसली 0 येईल. म्हणजे रो स्क्वेअर ऑफ y1 y2 हा 0 आला. म्हणजे हे जे दोन फंक्शन आहेत y1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू मॉड एक्स अँड y2 इज इक्वल टू एक्स क्यूब, हे काय आले लिनियरली डिपेंडंट आले, आणि त्यांची रो स्क्वेअर व्हॅल्यू ही काय आहे 0 आहे. बरोबर, पूर्ण रिअल लाईनवरती हे दोन फंक्शन स्केलर मल्टिपल तुम्हाला दिसत नसतील तरीही हे दोन फंक्शन काय आहेत
लिनियरली डिपेंडंट आहेत, स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर आहेत. कारण तुम्ही जर हे फंक्शन y1 ऑफ एक्स हे तुम्हाला असं दिसतंय, पण जर तुम्ही y1 ऑफ एक्स इथे बघितलात त्याला आपण जर स्प्लिट करून लिहिलं तर ते काय आहेत, स्केलर मल्टिपलमध्ये आहेत. ठीक आहे. Here actually we can't say that they are linearly dependent. Because if we see that जर इथं आपण म्हणू शकत नाही की हे दोन फंक्शन लिनियरली डिपेंडंट आहेत. हे स्टेटमेंट मी जरा क्रॉस करतो का बघा. लिनियरली डिपेंडंटचा अर्थ काय असतो, हे दोन फंक्शन आहेत समजा y1 आणि y2. जर y1 इज इक्वल टू c टाइम्स y2 जर लिहू शकलो तर त्याला मी काय म्हणू शकतो, लिनियरली काय म्हणतो, डिपेंडंट आहेत. y1 इज इक्वल टू cy2 जर लिहू शकलो तर त्याला आपण काय म्हणतो, आणि फॉर ऑल एक्स इथं असू y1 ऑफ एक्स इज इक्वल टू c टाइम्स y2 ऑफ एक्स इफ इट इज डिफाईन्ड फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू r. जर डोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटसाठी y1 आणि y2ला, पण इथं काय होतंय बघा, हा तुमचा 0 आहे, ही तुमची रिअल लाईन आहे, समजा ही रिअल लाईन आहे, हा 0 आहे. ह्या रिजनमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 0 असेल त्यावेळेस y1 ऑफ एक्स का आहे तुमच्याकडे, y1 ऑफ एक्स का आहे -x³ आणि y2 ऑफ एक्स का आहे, y2 ऑफ एक्स का आहे x³. म्हणजे y1 ऑफ एक्स इज इक्वल टू y2 ऑफ एक्स आला इथे, बरोबर. पण या रिजनमध्ये काय होतं आहे, y1 ऑफ एक्स ही तुमचा x³ आहे, -x³ इथे, y2 ऑफ एक्स का आहे x³. मग कोणता तुमच्याकडे c वी कांट, मग त्यासाठी काय करावं लागेल, एक कोणता तरी तुम्हाला डोमेन घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये तुम्ही ते काय म्हणू शकता, लिनियरली डिपेंडंट आहेत. पण जर हा पूर्ण डोमेन घेतला तर y1 आणि y2 हे काय आहेत, लिनियरली डिपेंडंट नाही, कारण त्याच्यासाठी युनिक स्केलर येत नाही. कारण इकडे स्केलर काय येतो, या रिजनमध्ये -1 हा स्केलर येतो, बरोबर. कारण इथं काय येतं, y1 ऑफ एक्स इज इक्वल टू -1 इंटू y2 ऑफ एक्स व्हायला लागला, बरोबर. आणि हा रिजन जर कन्सिडर केला तर ह्या रिजनमध्ये y1 ऑफ एक्स इज इक्वल टू 1 इंटू y2 ऑफ एक्स. सो द स्केलर डिफर्स इफ वी कंटेन द 0 इन दिस इंटरवल, बरोबर. म्हणजे 0 हा असा इंटरवल घेतला की ज्याच्यामध्ये 0 इन्क्लूड आहे, तर हे फंक्शन काय येतील, लिनियरली डिपेंडंट होणार नाहीत. पण सेपरेटली मी हा 0 पर्यंतचाच इंटरवल घेतला फक्त, आणि तोही 0ला इन्क्लूड करा, एक्सक्लूड करा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. या रिजनमध्ये किंवा सेपरेट या रिजनमध्ये तर ते फंक्शन काय आहेत, लिनियरली डिपेंडंट आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल नंबर 5. y1 is equal to cos 2 pi x and y2 is equal to sin 2 pi x. y1 is equal to cos 2 pi x and y2 is equal to sin 2 pi x. ठीक आहे. सर रॉन्स्किनची व्हॅल्यू काय येते बघा, रॉन्स्किन ऑफ y1 y2 कसा असतो, इथं y1 लिहितात, इथे y2 लिहितात, या y1चं डेरिव्हेटिव्ह आणि ते y2चं डेरिव्हेटिव्ह, बरोबर. आन्सर रॉन्स्किन काढतात. y1 का आहे cos 2 pi x, y2 का आहे sin 2 pi x. ठीक आहे. y1 का आहे cos 2 pi x, y2 का आहे sin 2 pi x. cos 2 pi x डेरिव्हेटिव्ह -2 pi इंटू sin 2 pi x, 2 pi इंटू sin cos 2 pi x. हे सोडवलं तर काय भेटेल बघा, इज इक्वल टू 2 pi cos square 2 pi x plus 2 pi sin square 2 pi x. If we get common 2 pi then cos square 2 pi x plus sin square 2 pi x has the value 0. म्हणजे हा 2 pi आला आणि इट इज नेवर 0. म्हणजे हे जे दोन फंक्शन डिफाईन केलेत आपण, दे आर ऑलवेज लिनियरली इंडिपेंडंट, तुम्ही एक्सची व्हॅल्यू काही टाका, हे फंक्शन नेहमी काय असणार, लिनियरली इंडिपेंडंट असणार आहेत. तर एक्झरसाईजसाठी मी काय एक्झाम्पल देईन तुम्हाला, जे तुमच्या PDF इन्क्लूड करून देईन, वाटल्यास घ्या. ॲक्च्युली प्रॅक्टिस एक्झाम्पल वी कॅन से. Practice examples. First one, y1 is equal to 2 sin square x, y2 is equal to 1 minus cos square x. Second example, y1 is equal to x,
y2 is equal to x square. Third example, y1 is equal to cos ax, y2 is equal to sin ax, where this a is non-zero, Next one, y1 is equal to log x, y2 is equal to log of x to the power n. Again this n is strictly greater than 0. ठीक आहे, हे 4 एक्झाम्पल आहेत जे तुम्ही ट्राय करा, ज्याचा रॉन्स्किन फाइंड करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 100% याच्यामध्ये काही डाऊट येणार नाही, कारण तुम्हाला जस्ट सिम्पली काय करायचं, डिटर्मिनंट फाइंड करायचं. कशाचा आहे, y1 y2 याचा डेरिव्हेटिव्ह हे फाइंड करायचं. हे जर 0 आलं देन y1 y2 लिनियरली डिपेंडंट, नॉन 0 आलं लिनियरली independent. You have to check the linearly dependent and independent for this functions. ठीक है, ओके.